Hello friends, I am Narwade Patil and you are welcome to my YouTube channel K2 English Grammar. Today we are going to start the modal auxiliary must, have to and needn't. Means we are going to study three modal auxiliaries at a time. Comparatively we have to discuss what is difference between must and have to and when to use needn't. Let us see now. We use must when we think that something is necessary. आता must केव्हा वापरतो आपण? We use must when we think that something is necessary. जेव्हा आपल्याला वाटते काहीतरी करणे आवश्यक आहे, दॅट इज नेसेसरी, म्हणजे जी काही गोष्ट आपल्याला करायची आहे, कोणती तरी गोष्ट करणे हे आवश्यक आहे, तेव्हा आपण वापरतो मस्ट. अँड वी यूज mustn't. We don't say mustn't, but we say mustn't. We use mustn't to tell someone not to do something. म्हणजे एखाद्याने एखादी गोष्ट करू नये असं जेव्हा आपल्याला सांगायचं असते तेव्हा आपण mustn't वापरतो. फॉर एक्झाम्पल, यू मस्ट डू युअर होमवर्क. यू मस्ट डू युअर होमवर्क मीन्स वी थिंक दॅट इट इज नेसेसरी फॉर हिम टू डू हिज होमवर्क. म्हणजे जेव्हा आपल्याला वाटते की त्याला त्याचं होमवर्क करणं आवश्यक आहे तेव्हा आपण काय म्हणतो? यू मस्ट डू युअर होमवर्क. आणि त्याच्याऐवजी आता निगेटिव्ह म्हणायचं असेल वाक्य तर असं म्हणतो यू मसंट प्ले विथ मॅचेस. यू मसंट प्ले विथ मॅचेस. आणि आगकाडी आहे म्हणजे जी काड्या असतात, डबीच्या काड्या ज्या असतात, तर त्या मॅचेस सोबत तू खेळू नको कारण ते पोळण्याची शक्यता आहे अशा वेळा. किंवा यू मस्ट ड्राईव्ह स्लोली, म्हणजे आपल्याला वाटते हे आवश्यक आहे, छोटा मुलगा आहे आणि कळत नाही, म्हणजे फार काही त्याला अनुभव नाही, तेव्हा आपण काय म्हणतो? नवीन नवीन शिकलेला आहे आणि तेव्हा म्हणतो यू मस्ट ड्राईव्ह स्लोली. किंवा यू हॅव टू कीप टू द लेफ्ट. देन व्हॉट इज डिफरन्स बिटवीन यू हॅव टू कीप टू द लेफ्ट and you must keep to the left? What is the difference? Let us see now. We can use have to in place of must, but there is a small difference. We can use have to in place of must. Must च्या ठिकाणी आपण have to वापरू शकतो, but there is a small difference. एक छोटासा फरक आहे. must च्या ऐवजी have to वापरलं म्हणजे काय होईल? What is the difference? Let us see. The difference is that we use must when we think that something is necessary. आपण must केव्हा वापरतो? We use must when we think that something is necessary. म्हणजे काहीतरी कोणती तरी गोष्ट आवश्यक आहे असं जेव्हा आपल्याला वाटते तेव्हा आपण must वापरतो. म्हणजे आपल्या स्वतःचं मन जेव्हा आहे हे आवश्यक आहे असं वाटलं तेव्हा must वापरायचं. आणि we use have to when a law or some other person says that something is necessary. आणि have to केव्हा वापरायचं? एखादा कायदा आपल्याला काय सांगते त्याप्रमाणे करायचं आहे, आपल्याला त्याची गरज आहे का नाही हे आवश्यकता नाही, परंतु कायदा काय म्हणते त्याप्रमाणे. किंवा सम अदर पर्सन सेज दॅट समथिंग इज नेसेसरी, किंवा इतर कोणीतरी म्हणते ते करणं आवश्यक आहे, ते आपलं मत नाही दुसऱ्याचं मत आहे, किंवा तो आपल्यावर लादलेला कायदा आहे अशा ठिकाणी केलंच पाहिजे, तेव्हा हॅव टू वापरावं मस्टच्या ऐवजी. मस्ट आणि हॅव टू मधील हा फरक आहे. फॉर एक्झाम्पल, यू मस्ट ड्राईव्ह स्लोली. आपण म्हणलं यू मस्ट ड्राईव्ह स्लोली, तुला हळू चालवलंच पाहिजे असं मला वाटते, म्हणजे माझ्या मते ही आवश्यकता आहे की तू फार जोरात गाडी चालवू नये, बिकॉज यू डोंट हॅव मच एक्सपिरियन्स अँड यू आर स्टील यंग, सो यू मस्ट ड्राईव्ह स्लोली. दिस इज माय पर्सनल ओपिनियन अँड सो आय एम टेलिंग यू, दो यू आर ग्रोन अप, you don't have the sufficient practice, and that time we can say you must drive slowly. एखादा मोठा माणूस आहे पण अनुभव नाही गाडी चालवण्याचा, तेव्हाही आपण तेच म्हणतो you must drive slowly. That is our necessity. We think that is necessary. But if we say you have to keep to the left, you have to keep to the left, तुम्ही रोडने डाव्या बाजूने चाललं पाहिजे, नेहमी डावी बाजू सांभाळली पाहिजे. मीन्स यू हॅव टू वॉक ऑन द रोड बाय द लेफ्ट वे ओनली, डोंट यूज द राईट साईड. आणि डाव्याच बाजूने नेहमी जावे आपण.
आणि हे कायदा आहे, कायद्याने आपण तसं केलं पाहिजे. आपल्याला वाटते हे असं गरज नाही, कारण तो कायदाच तसा आहे. इट इज बिकॉज ऑफ द लॉ. आणि हॅव टू केव्हा वापरतो? वी यूज हॅव टू वेन अ लॉ ऑर सम अदर पर्सन सेज दॅट समथिंग इज नेसेसरी. कायदा सांगते प्रत्येकाने वाहन चालवताना आपापल्या डाव्या साईडने न्यावे, म्हणून आपण यू हॅव टू कीप टू द लेफ्ट असं म्हणलं. आणि त्याच्यानंतर पहा, वी यूज डोंट हॅव टू वेन समथिंग इज नॉट नेसेसरी. जेव्हा एखादी गोष्ट आवश्यक नाही असे आपल्याला वाटते तेव्हा आपण हॅव टूला डोंट हॅव टू वापरता येते. मीन्स वाईल मेकिंग निगेटिव्ह ऑफ हॅव टू वी यूज डोंट हॅव टू. फॉर एक्झाम्पल, यू डोंट हॅव टू कम ऑन संडे. तुला संडेला येण्याची आवश्यकता नाही, बिकॉज ऑल अदर डेज आर वर्किंग डेज अँड संडे इज हॉलिडे. अशा अर्थाने यू डोंट हॅव टू कम ऑन संडे, संडेज. अगेन, शी डझंट हॅव टू डू द कुकिंग. तिला स्वयंपाक करण्याची गरज नाही. शी डझंट हॅव टू डू द कुकिंग. म्हणजे त्या ठिकाणी इतर लोक आहेत कुकिंगसाठी आणि तिला त्या ठिकाणी स्वयंपाक करण्याची आवश्यकता नाही हे सांगण्यासाठी आपण काय केलं? शी डझंट हॅव टू डू द कुकिंग. बट we can't use don't have to in place of mustn't. There is a big difference in their meaning. आपण mustn'च्या ऐवजी don't have to वापरत नाही, कारण must आणि have to याच्यामध्ये फरक आहे. म्हणून mustचं निगेटिव्ह आपण जर mustn't घेत असाल, जनरली आपण needn't घेतो, जर mustn't घेत असाल तर तेव्हा आपण haven't घेत नाही किंवा don't have असं घेत नाही. आता पहा, यू मसंट वॉश धिस स्वेटर. या ठिकाणी यू मसंट वॉश धिस स्वेटर मीन्स डू नॉट वॉश धिस स्वेटर. यू मसंट वॉश धिस स्वेटर मीन्स डू नॉट वॉश इट. म्हणजे हे स्वेटर धुण्याची आवश्यकता नाही, धुवायला नको अशा अर्थाने आपण केलं. किंवा यू डोंट हॅव टू वॉश धिस स्वेटर. पुढच्या वेळेला वापरला डोंट हॅव. यू डोंट हॅव टू वॉश धिस स्वेटर. इट मीन्स दॅट इट इज नॉट नेसेसरी टू वॉश इट. इट इज नॉट नेसेसरी टू वॉश इट. अशा अर्थाने आपण डोंट हॅव वापरतो. द अपोजिट ऑफ मस्ट इज नीडंट. आता सरळ सरळ विचार करूया आपण. मस्टच्या अपोजिट काय आहे? नीडंट आहे. फॉर एक्झाम्पल, मस्ट आय कम टुमारो. आपण म्हणलं मस्ट आय कम टुमारो, मला उद्या आलंच पाहिजे का? जर आपल्याला अफर्मेटिव्ह बोलायचं असेल, यस यू मस्ट कम. हो, तुम्हाला उद्या आलंच पाहिजे. आणि यायचं गरज नाही असं म्हणलं तर नो यू नीडंट कम. यू मसंट म्हणण्याची गरज नाही, नो यू नीडंट कम, तुम्हाला येण्याची आवश्यकता नाही अशा अर्थाने. किंवा दुसरं सेम उदाहरण पहा, मस्ट आय गो बाय ट्रेन. मी ट्रेनने गेलं पाहिजे का? ट्रेनने गेलंच पाहिजे का? यस यू मस्ट. जर जायचं असेल तर यस यू मस्ट. आणि जर निगेटिव्ह उत्तर असेल नो यू नीडंट, नाही तुम्हाला जाण्याची आवश्यकता नाही. तर थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल, मस्ट इज यूज्ड इन अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस अँड इन क्वेश्चन. मस्टचा वापर आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये करतो आणि क्वेश्चनमध्ये सुद्धा करतो. निडंट इज यूज्ड फॉर अ निगेटिव्ह मिनिंग. आणि निडंट जे आहे मस्टच्या निगेटिव्ह अर्थाने आपण वापरतो, म्हणून निडंट इज यूज्ड फॉर अ निगेटिव्ह मिनिंग. आणि वी यूज निडंट बोथ फॉर द सिंग्युलर अँड द प्लुरल सब्जेक्ट. सिंग्युलर सब्जेक्ट असो किंवा प्लुरल सब्जेक्ट असो, आपण निडंटच वापरतो. जसे गर्ल्स निडंट कम सो अर्ली. गर्ल्स प्लुरल सब्जेक्ट आहे, निडंट कम टू अर्ली. आपण जसं डोंट आणि डझंट घेतो तसं नीडला दुसरं काहीही नाही. नीड्स असं घेऊन नॉट लावण्याची आवश्यकता नाही. गर्ल्स निडंट कम सो अर्ली. ही निडंट बाय दिस बुक. ही सिंग्युलर नंबर थर्ड पर्सन आहे. ही निडंट बाय दिस बुक. अशा पद्धतीने आता थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल, इफ वी लुक ॲट द रूल्स वी कॅन से द पॉझिटिव्ह रिस्पॉन्स टू नीड इज युजली मस्ट. द पॉझिटिव्ह रिस्पॉन्स टू नीड इज युजली मस्ट. आणि नीडला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स म्हणलं तर मस्ट आपण वापरतो. जेव्हा जेव्हा नीडनं प्रश्न विचारलं तेव्हा आपण
मस्ट वापरतो, नाहीतर इतर ठिकाणी गरज पडत नाही. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणलं नीड आय गेट अप सो सून, आणि पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देताना आपण म्हणतो यस यू मस्ट, किंवा नो यू नीडंट असं म्हणतो आपण. पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देताना यस यू मस्ट. जेव्हा आपण प्रश्न विचारला नीड आय गेट अप सून, यस यू मस्ट अशा अर्थाने. द निगेटिव्ह रिस्पॉन्स टू मस्ट इज युजली नीडंट. द निगेटिव्ह रिस्पॉन्स टू मस्ट इज युजली नीडंट. आता मस्टने जर वाक्य एखादा असेल, प्रश्न विचारला असेल, तर उत्तर देताना त्याला निगेटिव्ह म्हणताना नीडंट. जसं आपण मागे पाहिलं मस्ट आय गो बाय ट्रेन, त्या ठिकाणी यस यू मस्ट असं म्हणलं. निगेटिव्ह नो यू नीडंट असं म्हणलं. द निगेटिव्ह रिस्पॉन्स ऑफ मे परमिशन इज कांट. आता एखाद्याने म्हणलं मेनं प्रश्न विचारलं मे आय गो नाव, तेव्हा आपण म्हणतो यस यू मे किंवा यू कॅन, नो यू कांट. यू मेंट म्हणायचं नाही, नो यू कांट. अशा पद्धतीने आपण वेगवेगळे उपयोग पाहतो. आता ह्या सर्वांना शॉर्टमध्ये पाहूया आपण. तर पहा, एक वाक्य आहे यू मस्ट इन्फॉर्म हर. दिस इज ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स. मस्ट वापरलेला आहे. यू मस्ट इन्फॉर्म हर. आता मस्टचा अर्थ आपल्याला माहीत आहे. वी यूज मस्ट वेन वी थिंक दॅट समथिंग इज नेसेसरी. जेव्हा आपल्याला वाटतं एखादी गोष्ट करणे आवश्यक आहे तेव्हा मस्ट वापरतो. यू मस्ट इन्फॉर्म हर. आणि याला निगेटिव्ह, याला जर थोडं चेंज केलं, हॅव टू वापरलं, यू हॅव टू इन्फॉर्म हर. आता यू हॅव टू इन्फॉर्म हर आणि यू मस्ट इन्फॉर्म हर याच्यामध्ये फरक काय? यू हॅव टू इन्फॉर्म हर म्हणजे कायद्याने, म्हणजे आवश्यकता आहे, कायदेशीररित्या आपण सांगलंच पाहिजे, किंवा तसं दुसऱ्यांनी आपल्याला सांगितलं आहे आपण ते सांगावं. आपल्याला आवश्यकता वाटते का नाही हे महत्त्वाचं नाही, पण कायदा तसं सांगते, इतरांचं म्हणणं तसं आहे, म्हणून यू हॅव टू इन्फॉर्म हर असं. आणि निगेटिव्ह केलं तर मस्टचं वाक्य जे आहे त्याला निगेटिव्ह करताना यू नीडंट इन्फॉर्म हर. तिला माहिती सांगण्याची, कळवण्याची आवश्यकता नाही. यू मस्ट इन्फॉर्म हरला यू नीडंट इन्फॉर्म हर असं करतो. अँड यू हॅव टू इन्फॉर्म हरला निगेटिव्ह केलं यू डोंट हॅव टू इन्फॉर्म हर. यू डोंट हॅव टू इन्फॉर्म हर अशा पद्धतीने आपण वापरतो. आणखी एखादी वाक्य पाहूया. शी मस्ट डू द कुकिंग. शी मस्ट डू द कुकिंग म्हणजे तिला स्वयंपाक करणे आवश्यक आहे, केलंच पाहिजे, त्याची आवश्यकता आपल्याला वाटली. आणि दुसरं, कायद्याने किंवा नोकरी आहे तेव्हा करावंच लागते, ते बंधनकारक आहे. आणि शी हॅज टू डू द कुकिंग. तिला कुकिंग करावंच लागते कारण ती पेमेंट घेते आणि ते तिचं कामच आहे, तिची ड्युटी आहे. शी हॅज टू डू द कुकिंग. आणि याला असं म्हणता येईल शी डझंट हॅव टू डू कुकिंग. आणि त्याला निगेटिव्ह करताना शी हॅज टू डू कुकिंग, शी डझंट हॅव टू डू कुकिंग. आणि शी मस्ट डू द कुकिंगला निगेटिव्ह केलं शी नीडंट डू द कुकिंग. शी नीडंट डू द कुकिंग. In this way, we have seen what is difference between must, have to, and needn't. Let us see the next modal auxiliary in the next video.